आपल्या तक्रारी, समस्या कोणालाच सांगायच्या नाहीत. कारण ना काही लोकांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं आणि बऱ्याच लोकांना आपल्या तक्रारी, समस्या ऐकून आनंद होतो. म्हणूनच सतत कुरकुरण्याची सवय आपल्याला आता बदलायची आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. एखादी गोष्ट करण्याआधी आपलं लक्ष पहिला कुठे जातं? समस्यांकडे. आपण आधी हा विचार करू लागतो की ठरवलेली गोष्ट करताना कोणती अडचण येऊ शकते आणि तक्रार करून ती गोष्ट करण्याआधीच सोडून देतो. अडचणींचा विचार करूनच आपण इतके थकतो की ती गोष्ट करायला सुरुवात करण्याआधीच आपण हार मानून बसतो. आपल्या हातून ठरवलेल्या गोष्टी न होण्याचं हे खूप महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. आपणच आपल्या मेंदूला वर्षानुवर्षांपासून असं ट्रेन करत आलो आहे की सगळ्यात आधी आपल्याला अडचणीच दिसतात. एखादी गोष्ट करायला आपण घेतली की त्याआधी आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याचे विचार येऊ लागतात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट कोणती माहिती आहे? आपल्याला आपल्या अडचणी खूप मोठ्या वाटतात. तुम्हाला माहिती आहे, अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखती ऐकायला सुरुवात केल्यापासून मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे जितक्या जास्त अडचणी मध्ये येतील तितके जास्त आपण यशस्वी होणार आहोत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती माहिती आहे? मुळातच आपल्या वाट्याला खूप लहान लहान अडचणी आलेल्या आहेत. जेव्हा आपण आपलं वाचन वाढवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की मोठमोठ्या अडचणींवर मात करून लोक खूप यशस्वी होतात. तक्रारी करत राहणं म्हणजे आनंदी होण्याला नकार देत राहणं. मी एके ठिकाणी वाचलं होतं की सतत कुरकुरणाऱ्या, सतत तक्रारी करणाऱ्या व्यक्तींपासून सगळेच दूर पळतात. सतत कुरकुरण्याची सवय म्हणजे स्वतःला बळी समजणाऱ्या मनोवृत्तीचं चिन्ह आहे. आणि आता मला सांगा, आपण तसे आहोत का? नाही ना? मग अंधाराला बोल लावणं थांबवून दीप उजळूयात ना? वेळ काढूयात, अडचणींवर मात करूयात. अडचणी कोणाला नाहीत, सर्वांनाच आहेत. नात्यांमध्ये अडचणी आहेत, रोजच्या दिनचर्येमध्ये बऱ्याच अडचणी आहेत, करिअर सिलेक्ट करताना अडचणी आहेत, कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत. पण समस्या शोधण्याची ताकद आपल्यात नाही आहे. आणि म्हणूनच आता आपण इथून पुढे अडचणींसोबत त्यावरची समस्यासुद्धा शोधणार आहोत. अनेक गोष्टी करण्यात आपण कमी पडतो आणि मग तक्रारी सुरू करतो, कुरकुरणं सुरू करतो. इतरांवर, अनेक परिस्थितींवर त्याचं खापर फोडायला बघतो. मान्य आहे, एखाद्या व्यक्तीमुळे किंवा एखाद्या परिस्थितीमुळे आपल्याला त्रास होतो, पण तो त्रास तेवढ्याच एका तासाभरापुरता असतो आणि त्याचा परिणाम आपण वर्षानुवर्षे भोगत राहतो. यात चूक कोणाची? आपलीच आहे ना? कारण आपणच ती समस्या धरून बसलोय, त्या परिस्थितीमध्ये अडकून पडलोय. स्वतःला मोकळं करूयात. हे आयुष्य आपलं आहे आणि ते आपल्याला हवं तसं आपण जगायचं आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं आहे ते आपण करू शकतो. फक्त आपण आपल्या मेंदूला योग्य पद्धतीने ट्रेन करायचं आहे. आपलं आयुष्य घडवणं हे आपल्याच हातात आहे. जितक्या लवकर आपल्याला हे समजेल तितक्या लवकर आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत. कुरकुरणं वाढलं की कुरकुर करण्याची कारणं वाढतच जाणार आहेत. म्हणूनच कुरकुरणं थांबवूयात, म्हणजे ती कारणंसुद्धा तिथेच थांबतील, मागे पडतील. त्या कारणांना हरवायची वेळ आली आहे. ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय त्या सगळ्या लिहून काढायच्या, त्यांची यादी बनवायची. त्यानंतर शांत बसून विचार करायचा की जी यादी आपण बनवली आहे ती कारणं खरंच स्वतःला त्रास करून घेण्या इतकी मोठी आहेत का? तुम्हाला खरं सांगू, जेव्हा ही गोष्ट मी केली होती तेव्हा मला सगळी कारणं क्षुल्लक वाटली. मग मी त्याच्यावरचे उपाय लिहिले आणि ते उपाय अंमलात आणायला सुद्धा सुरुवात केली. लहान लहान प्रयत्नांनी मोठे मोठे रिझल्ट दाखवायला सुद्धा सुरुवात केली. आता मला माहिती आहे की जो विचार मी करते किंवा जी समस्या मी मांडते ती योग्य आहे का नाही ते. जर ती अयोग्य असेल, त्याला तितकं महत्त्व देण्यासारखी ती समस्या नसेल,
तर लगेचच मी उपाय शोधून कामाला लागते. बऱ्याचदा आपल्याला काय करायचं आहे तेच आपल्याला माहिती नसतं, किंवा एखादी समस्या योग्य आहे का अयोग्य आहे हेच आपल्याला कळत नाही. आपण उगाचच एखाद्या लहान समस्येला खूप मोठं करून ठेवतो आणि तिथेच आपण गोंधळून जातो, तक्रारी करू लागतो. स्वतःला काय हवं आहे ते समजलं की ते मिळवण्याचा मार्ग आपोआपच दिसू लागतो. आपण आपल्या समस्यांच्या जगात इतके गुंग असतो की त्यातून बाहेर आपल्याला पडायचंच नसतं. आयुष्यभर आपल्याला कसा आणि किती त्रास झालाय या विचारांच्या जाळ्यात अडकलेले असताना पुढची पावलं टाकणं कठीण जाणारच की. तक्रारी करणं हा माणसाचा स्वभाव गुण आहे असं समजूयात आपण. पण मग उपाय शोधण्या इतपत माणूस हुशार नाही का? आपल्याला ती हुशारी करायचीच नाहीये? एकदा उपाय शोधायला सुरुवात तर करून बघूयात. काय हरकत आहे सुरुवात करायला? जसे आपण समस्या आणि अडचणी शोधतो तसेच उपाय आणि मार्गसुद्धा शोधून बघूयात की. बऱ्याचदा तर आपल्याला ते मार्ग शोधायचीही गरज नसते. समस्येसोबत उपायही आपल्यासमोर असतात. फक्त उपाय बघायची तयारी हवी, एखादी गोष्ट करायची तयारी हवी. जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल अगदी मनापासून कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट आपल्याला करायची असेल तर आपण ती करतोच. आवड असेल तर सवडही आपण काढतोच. ती निघतेच, आपोआप निघते. तिथे समस्या आडवी येत नाही. रोज नवा दिवस उगवतो. प्रत्येकच दिवशी वेगवेगळ्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं. रोज नवी समस्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपली वाट पाहत असते. आपल्याला आपल्या मनाला बलवान बनवायचं आहे. रोजच्या रोज परिस्थिती, समस्या सगळं बदलत राहणार, पण आपल्याला आपलं मानसिक बळ वापरून त्या समस्येतून बाहेर पडायला शिकायचं आहे. सगळा खेळ हा विचारांचा आहे, आपल्या मानसिकतेचा आहे. जितक्या लवकर आपण आपली मानसिकता बदलू तितक्या लवकर आपलं आयुष्य बदलणार आहे. आजच, अगदी आत्ताच स्वतःला एक वचन देऊयात. इथून पुढे कोणतीही गोष्ट करण्याआधी किंवा आपल्यावर आलेल्या कोणत्याही परिस्थितीची आपण तक्रार करणार नाही. कुरकुर न करता योग्य वेळी योग्य गोष्टी करून रोजच्या जीवनात आपण बदल घडवून आणणार आहोत. आपल्या आनंदाकडे, आपल्या प्रगतीकडे आपण आजपासूनच, अगदी आत्तापासूनच एक नवं पाऊल उचलणार आहोत.